नमस्कार मंडळी, मोनिका पाटील ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात आम्ही तिघी बहिणी, माझी 2 मुलं आणि माझी बहीण मोठी, त्यानंतर आमचे वडील, आम्ही सगळे चाललो आहोत CPRला. कारण मोठी बहीण माझी अपंग आहे. मी माझ्या ब्लॉगमध्ये वारंवार सांगतच असते तिच्याबद्दल. तर तिचं आम्हाला डिसेबल सर्टिफिकेट काढायचं आहे, त्यासाठी आम्ही चाललो आहे CPRला. ते CPRला जायचं म्हणजे टेन्शन आहे. तिथं प्रॉपर कोण काही सांगत नाही. कारण आम्ही 2007ला पहिलं तिचं डिसेबल सर्टिफिकेट काढलं होतं. मला वरून खूप प्रेशर येते आणि तुम्ही ते काढून घ्या म्हटल्यानंतर आम्ही 2007मध्ये जाऊन ती प्रोसेस करून आलो होतो. आणि त्यानंतर एक आता 17 ते 18 वर्ष होतात. 17-18 वर्षानंतर ती परत घराच्या बाहेर पडत्या. आणि आम्हाला आता पहिल्या अटेम्प्टमध्ये तिचं डिसेबल सर्टिफिकेट भेटतं की नाही हे बघूया. की 3-4 जरा मारायला लावतात ती लोक, आणि भेटतं तर का नाही तेही माहिती नाही. आणि आता 17-18 वर्षानंतर आम्ही चाललोय परत तिथं. तर काय काय प्रोसेस चेंज झाल्या, काय झाल्या, चला पाहू. ही आहे माझी मोठी बहीण प्रियंका. जन्मापासूनच ही अपंग आहे आणि हिच्याच डिसेबल सर्टिफिकेटसाठी आज आम्ही चाललोय CPRला. गेली 1 वर्ष झाले तिची पेन्शन बंद केल्या, कारण तिचं आधार कार्ड नाही आहे. आता सगळं नियम बदलल्यात आणि आधार कार्ड नसल्यामुळं तिची पेन्शन देखील भेटणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. लवकरात लवकर तुम्ही तिचं आधार कार्ड काढून घ्या असं आम्हाला वरच्या लोकांनी सांगितलं होतं. पण तिची ही परिस्थिती बघता आम्ही तिला बाहेर नेऊन आधार कार्ड काढू शकत नव्हतो, कारण ती बाहेरच्या लोकांना बघून खूप अस्वस्थ होत्या आणि रडत्या. मग त्यामुळं आम्ही 2 वेळा होम एनरोलमेंटसाठी आधार कार्ड काढणाऱ्या माणसांना घरी बोलवलं. पण तिचा आय कॉन्टॅक्ट होत नसल्यामुळं आणि हाताचे ठसे उठत नसल्यामुळं ते आधार कार्ड दोन्ही वेळेला रिजेक्ट झालं. तिचं आधार कार्ड काढण्यासाठी आम्ही एवढं धडपडलो ना, की आम्हाला कोणीच प्रॉपर रिस्पॉन्स द्यायला तयार नाही. एकतर हिला आम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही, पण आता आमचा नाईलाज होता. डिसेबल सर्टिफिकेटसाठी घेऊनच जावं लागतं हे आम्हाला माहिती होतं, कारण आम्ही 2007ला हिचं पहिलं डिसेबल सर्टिफिकेट काढलं होतं. त्यानंतर आता ते कालबाह्य केले, तर आता UID कार्ड काढायला सांगितले आम्हाला. त्यासाठीच आम्ही निघालो CPRला. आम्ही तिच्या आधार कार्डसाठी सगळीकडून माहिती काढली. त्यानंतर मग आम्हाला समजलं की डायरेक्ट आपण कलेक्टर साहेबांना भेटू शकतो. सोमवार आणि शुक्रवार कलेक्टर साहेब जनता दरबारासाठी अवेलेबल असतात. मग आम्ही शुक्रवारी कलेक्टर साहेबांना भेटायला गेलो होतो. मी माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं होतं. मग त्यांना भेटलो, त्यांना ही सगळी कंडिशन सांगितली. मग ते बोलले पेन्शनसाठी तुम्हाला आधार कार्ड हे अनिवार्य केले आणि ते लागणारच. मग आपण हिचं आधार कार्ड अपंगांच्या एक्सेप्शनमध्ये टाकून काढू शकतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि त्यांनी आमच्या कामाची दखल घेतली आणि दखल घेऊन आमचं काम देखील लवकरात लवकर कंप्लीट करून दिलं. आणि 2 ते 3 दिवस झाले तिचा आधार कार्डचा नंबर जनरेट झाला आहे. त्यानंतर आम्हाला पेन्शन विभागाने सांगितलं की अपंगांची पेन्शन वाढल्या आणि ती पेन्शन तुम्हाला पूर्ण मिळण्यासाठी UID कार्ड हे लागणारच, तर ते तुम्ही CPRला जाऊन काढा. आता आम्ही इथं आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. साधं झेरॉक्स जरी काढायचं म्हटलं तर आता पूर्वीसारखं CPRच्या बाहेर काहीच नाही आहे. एकतर त्या सिग्नलच्या इथं जायचं, नाहीतर महानगरपालिकेला झेरॉक्स काढण्यासाठी. एक झेरॉक्स राहिलं होतं, तर मी आणि माझी बहीण तिथं जाऊन झेरॉक्स काढून आलो. आणि त्यानंतर इथं येऊन बघतोय तर केस पेपर काढायला सांगितलं, आणि केस पेपरसाठी एवढी भली मोठी लाईन. मग फायनली आम्हाला केस पेपर भेटला. CPRमध्ये एंट्री करतानाच उजव्या साईडला दिव्यांग विभाग म्हणून लिहिलेलं दिसलं. मग आम्ही तिथं गेलो केस पेपर काढून. तर ती लोक म्हटली इथं नाही, तुम्हाला 112मध्ये जायला लागणार. मग आणि तिथून मी 112मध्ये निघालो, मी आणि माझी बहीण. आमची पिंकू दीदी कुठं घरातनं बाहेर पडत नाही, तिला जास्त माणसांची सवय नाही. ती आरडत्या ओरडत्या आणि पूर्ण CPR भर तिला घेऊन फिरणं शक्य नाही. त्यामुळं आम्ही तिला गाडीतच बसवलं होतं. आणि तिच्याजवळ माझी लहान बहीण आयशू बसली होती आणि माझ्याबरोबर माझी मधली बहीण शिवानी आली होती. आणि माझं बाळ माझ्यासोबत होतं. त्याचंही त्या दिवशी खूप हाल झालं. आणि कर्ण देखील आयशूबरोबर गाडीत बसला होता. साधं नाश्ता म्हटलं तर आम्हाला CPRच्या बाहेर भेटला नाही, कारण आत्ता बहुतेक सगळी दुकानं तिथली काढून टाकण्यात आलेली आहेत. पप्पा सोबत आले होते म्हणून बरं झालं, कारण माझ्या मोठ्या बहिणीला ह्या लोकांनी 3 ते 4 वेळा इकडून तिकडं घेऊन यायला लावलं. बरं प्रॉपर कोणी चेकसुद्धा करत नव्हतं तिथं. तुम्ही इकडं जावा, तुम्ही तिकडे जावा, तुम्ही ही टेस्ट करा, तुम्ही ती टेस्ट करा. ती एकतर कोणाचा हात लावून घेत नाही. तिचं सगळं पूर्ण नेचर आम्हाला माहिती आहे, आम्ही सांगतोय तर ती लोकं ऐकायला तयार नाहीत. आणि तिला इकडून तिकडं करायचं म्हणजे पूर्ण दिवस आमचा ह्यातच गेला. आम्हाला काही कळायचंच बंद झालं. प्रॉपर कोण ट्रीट करत नव्हते तिथं. सिव्हिल सर्जनची टायमिंग होती 9:30 ते 1 वाजेपर्यंत. ते देखील त्या लोकांनी आम्हाला सांगितलं नव्हतं की 1 वाजेपर्यंतच डॉक्टर अवेलेबल असतात म्हणून. आणि आम्ही मात्र इकडं तिकडं फिरतोय, इकडची टेस्ट तिकडची टेस्ट.
करतच बसलोय आणि तरीसुद्धा आमचं काम आटपलं नाही. आम्हाला 2 ते 3 वाजले तिथं सगळं प्रोसेस करायला. सगळी प्रोसेस झाली. गोदावरीमध्ये जाऊन आम्हाला टेस्ट करायला सांगितलेलं. त्यानंतर सरस्वतीमध्ये पण जाऊन टेस्ट करायला सांगितलेल्या. सगळ्या टेस्ट राहिल्या, फक्त पर्सेंटेज राहिली होती. पण ही लोकं प्रॉपर एक रूमसुद्धा सांगत नव्हते. ह्या रूममध्ये गेल्यानंतर ह्या रूममध्ये नाही, पलीकडच्या रूममध्ये जावा, त्या रूममध्ये जावा, ह्या रूममध्ये जावा. कुठंच प्रॉपर रिस्पॉन्स भेटत नव्हता. आम्ही एवढ्या लवकर जाऊनसुद्धा आमचं काम झालं नाही. ह्या टेस्ट आवरल्या नाहीत आणि आम्ही सगळा रिपोर्ट सर्जनपर्यंत घेऊन जाऊपर्यंत त्यांची सुट्टी झाली होती. कारण 2 वाजले होते आणि मुलांचं देखील हाल झालंच. माझ्या बहिणीचं झालं, आमचं झालं. पण प्रॉपर आम्हाला कोणी काहीच सांगितलं नाही तिथं. आमचं निम्मं देखील काम पूर्ण झालं नाही. त्यांनी परत आम्हाला शुक्रवारी माझ्या बहिणीला घेऊन बोलवलं. त्यांना सांगतोय तिला घेऊन येणं शक्य नाही, पण ते ऐकायलाच तयार नाहीत. मग आम्ही सगळे निराश होऊन परत घरी निघालो. याचा पुढचा पार्ट मी लवकरच अपलोड करेन आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय, धन्यवाद.